श्री गुरुचरित्र अध्याय 1 मंगलाचरण. एका दिव्य प्रवासाची सुरुवात. कल्पना करा, पहाटेची शांत वेळ आहे, सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे आणि अशा पवित्र क्षणी एका महान आध्यात्मिक ग्रंथाची सुरुवात होणार आहे. पण थेट कथा सुरू होत नाही, कारण आपल्या संस्कृतीत एक सुंदर परंपरा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात प्रथम देवाच्या स्मरणाने केली जाते. म्हणून सर्वप्रथम श्री गणेशांना नमस्कार केला जातो, कारण गणराया म्हणजे विघ्नहर्ता, आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर करणारे. मग माता सरस्वतींचं स्मरण केलं जातं, कारण ज्ञानाशिवाय सत्य समजत नाही आणि योग्य शब्दांशिवाय सत्य इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यानंतर कुलदैवत श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांना विनम्र वंदन केलं जातं. जणू या पवित्र प्रवासासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला जातो. याचा एक सुंदर संदेश आहे. जेव्हा आपण एखादं काम स्वतःच्या अहंकाराने नाही, तर देवाच्या कृपेवर विश्वास ठेवून सुरू करतो, तेव्हा त्या कामाला वेगळीच दिव्यता प्राप्त होते. म्हणूनच गुरुचरित्राची सुरुवात कथेने नाही, तर नम्रतेने होते. थोडा विचार करा, एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, अनुभव आहे, लोक त्याचा आदर करतात. अशा वेळी सहज मनात अभिमान येऊ शकतो. पण इथूनच आपल्याला एक वेगळं दृश्य दिसतं. गणपतीचं स्मरण झालं, सरस्वती मातेलाही वंदन झालं आणि आता मन आणखी नम्र होतं. जणू एकच प्रार्थना केली जाते, हे माते, माझ्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द तुमच्याच कृपेने बाहेर पडू देत. किती सुंदर भावना आहे ही. कारण इथे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नाही, विश्वास आहे तो फक्त देवाच्या कृपेवर. आता हा प्रवास आणखी पुढे जातो. ब्रह्मदेवांना वंदन केलं जातं, कारण त्यांनी या सृष्टीची निर्मिती केली. भगवान विष्णूंना वंदन केलं जातं, कारण ते संपूर्ण सृष्टीचे पालन करतात. आणि भगवान शंकरांना नमस्कार केला जातो, कारण योग्य वेळ आली की तेच सृष्टीचा संहार करून नव्या सुरुवातीचा मार्ग मोकळा करतात. निर्मिती, पालन आणि परिवर्तन या तिन्ही शक्तींना नमस्कार करून हा दिव्य प्रवास पुढे सुरू होतो. यानंतर एक अत्यंत सुंदर प्रसंग येतो. जगात आजपर्यंत जे जे महान ऋषी झाले, महान कवी झाले, ज्ञानाचे दीप पेटवत राहिले, त्या सर्वांना मनापासून प्रणाम केला जातो. कारण आज आपण जे काही जाणतो ते आपल्या आधी असंख्य महापुरुषांनी जपून ठेवलेलं. म्हणूनच ज्ञान कधीही एका व्यक्तीचं नसतं, ते परंपरेने पुढे चालत राहतं. आणि आता या अध्यायातील सर्वात हृदयस्पर्शी भाग सुरू होतो. एक क्षण डोळ्यासमोर आणा. एक अत्यंत विद्वान व्यक्ती, पण त्याच्या मनात अहंकाराचा लवलेशही नाही. उलट तो स्वतःलाच म्हणतो, मला काहीच येत नाही, माझी बुद्धी कमी आहे, मला काव्य रचता येत नाही. हे शब्द कमजोरीचे नाहीत, ही खरी नम्रता आहे. कारण ज्याला स्वतःचं ज्ञान मोठं वाटतं, त्याचं शिकणं तिथंच थांबतं. पण जो म्हणतो मला अजून शिकायचं आहे, त्याच्यावरच ज्ञानाची कृपा होते. आजच्या काळात आपण उलट चित्र पाहतो. थोडंसं यश मिळालं की आपण स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजू लागतो. पण हा अध्याय आपल्याला सांगतो, मोठेपणा ज्ञानात नसतो, मोठेपणा नम्रतेत असतो. ज्या झाडाला जास्त फळं येतात, ते झाड जास्त खाली झुकतं. तसंच खरा ज्ञानी माणूस कधीच गर्व करत नाही. आणखी एक सुंदर गोष्ट इथे शिकायला मिळते. जीवनात आपण कितीही पुढे गेलो तरी आपल्याला घडवणाऱ्या लोकांना कधी विसरू नये. आई वडील, गुरु, पूर्वज आणि ज्ञानाची परंपरा जपणारे महापुरुष, यांच्यामुळेच आपण आज इथे आहोत. त्यांच्याप्रती कृतज्ञता ठेवणं हीच खरी संस्कृती आहे. आजचा जीवनातील संदेश, जर आयुष्यात खरंच मोठं व्हायचं असेल तर आधी नम्र व्हा. ज्ञान मिळवायचं असेल तर आधी मला अजून शिकायचं आहे हे मान्य करा. आणि कोणतंही काम सुरू करताना हे माझ्यामुळे नाही, ही देवाची आणि गुरूंची कृपा आहे, ही भावना मनात ठेवा. कारण जिथे अहंकार संपतो तिथूनच गुरुकृपा सुरू होते. पुढील भागात आपण भेटणार आहोत एका अशा भक्ताला ज्याच्या मनात एकच तळमळ आहे, मला माझे सद्गुरू भेटलेच पाहिजेत. ही तळमळ त्याला कुठे घेऊन जाते आणि इथून श्री गुरुचरित्रातील
मुख्य कथा सुरू होते. गुरुमहिमा आणि एका भक्ताची आर्त हाक. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवाच्या स्मरणाने झाली, नम्रतेने ज्ञानाची याचना झाली आणि मन पूर्णपणे गुरूंच्या चरणी अर्पण झालं. आता या अध्यायाचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. इथे प्रथम गुरूंच्या महिम्याचं वर्णन केलं जातं. सांगितलं जातं, हे गुरुचरित्र म्हणजे फक्त एक ग्रंथ नाही, ही तर अशी कामधेनू आहे की जी भक्तांच्या जीवनात ज्ञान, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा अमृत वर्षाव करते. जो मनापासून हे चरित्र ऐकतो त्याच्या मनातील भीती कमी होते, निराशा दूर होऊ लागते आणि त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळते. यानंतर एका पवित्र स्थानाचा उल्लेख केला जातो. ते स्थान म्हणजे गाणगापूर. असं सांगितलं जातं की या पवित्र भूमीत श्री नृसिंह सरस्वतींचा दिव्य वास होता. चारही दिशांमधून भक्त इथे येत असत. प्रत्येकाची इच्छा वेगळी. कोणाला पुत्र हवा, कोणाला आरोग्य, कोणाला धन, तर कोणाला मनशांती. पण सगळ्यांचा विश्वास एकच, गुरुकृपा मिळाली तर सर्व काही मिळेल. अशाच असंख्य भक्तांमध्ये एक भक्त होता. त्याचं नाव होतं नामधारक. पण त्याच्या मनात एक मोठी वेदना होती. तो बाहेरून जगत होता, पण आतून तुटत चालला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, मी इतक्या श्रद्धेने गुरूंचं नाम घेतो, मग माझ्यावर अजूनही संकट का आहेत? हा प्रश्न त्याला अस्वस्थ करत होता. शेवटी त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, आता मी स्वतः गुरुदर्शनासाठी निघणार. माझ्या गुरूंना भेटल्याशिवाय मी परतणार नाही. ही केवळ यात्रा नव्हती, ही एक भक्ताच्या विश्वासाची परीक्षा होती. तो चालत होता, पण त्याच्या पायांपेक्षा त्याची श्रद्धा पुढे चालत होती. भूक, तहान, थकवा याचं त्याला भानच राहिलं नाही. मनात फक्त एकच ध्यास होता, ते म्हणजे गुरुदर्शन. चालताना त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. हे गुरुदेव, मी तुमचंच नाव घेत आलो, पिढ्यानपिढ्या तुमची सेवा केली, मग माझ्यावर कृपा का होत नाही? हा राग नव्हता, ही तक्रारही नव्हती. ही एका लेकराची आपल्या आईवडिलांकडे केलेली आर्त हाक होती. जसं लहान मूल आईकडे हट्ट करतं, तसाच हा भक्त गुरूंशी मनमोकळा संवाद साधत होता. त्याचा विश्वास इतका दृढ होता की तो गुरूंना स्वतःची आईवडील, मित्र आणि सर्वस्व मानत होता. आणि मग तो क्षण आला. भक्ताच्या हृदयातून निघालेली हाक गुरूपर्यंत पोहोचली. जसं वासराचं रडणं ऐकून गाय धावत येते, तसंच गुरूही आपल्या भक्तांकडे धावून आले. नामधारकाने गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या क्षणी त्याला वाटलं, आता मला काहीच नको, गुरूंचे चरण माझं सर्वस्व आहेत. या अध्यायाचा संदेश. या पहिल्या अध्यायातून 3 गोष्टी शिकायला मिळतात. पहिली, कोणत्याही आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात नम्रतेने होते. दुसरी, गुरुवरांचा विश्वास कधीही सोडू नका. आणि तिसरी, भक्तांची आर्त हाक गुरुपर्यंत नक्की पोहोचते. कदाचित आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही, पण योग्य वेळी आणि योग्य प्रकारे.